विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये. मी विशाल जगदाळे. खरं तर आपल्यासाठी नेहमीच वेगळा विषय घेऊन येत असतो. आज देखील आपण अशाच एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत ॲडव्होकेट पाटील साहेब आहेत. आणि सुरुवातीला आपण पाटील सरांचं ओळख करून घेऊयात. सर, तुमचं विश्व विशाल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना सांगा सर. मी मूळ मोगा येथील रहिवासी आहे. माझं तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. मी वकिलीच्या निमित्तानं धाराशिवमध्ये वकिलीच्या निमित्तानं 39 वर्षापासून वकिली करतोय. खरं तर तुम्हाला एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की गेली 21 वर्ष झालं वडिलांची पुण्यतिथी सोहळा साजरा करत आहेत आणि त्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, तुम्ही गेली 21 वर्ष झालं पुण्यतिथी सोहळा साजरा करताय आणि बघायला गेलं तर आता आईवडील जिवंत असतानासुद्धा काही लोक जे आहेत ते आईवडिलांना सांभाळत नाही आहेत, त्यांना व्यवस्थितरित्या त्यांची काळजी घेत नाहीत. मग तुम्ही 21 वर्षापासून साजरी करताय पुण्यस्मरण सोहळा, तर काय सांगाल या संदर्भामध्ये? या संदर्भात म्हणजे आई वडील जे आहेत ते माझं पूर्वी म्हणजे दैवतच होतं आणि त्यांच्या जाण्यानं सुद्धा माझे ते दैवतच आहेत अजून. त्याच्यामुळं त्यांना जाऊन जरी वडिलांना 21 वर्ष झालं, माझ्या रामराव पाटील यांना 21 वर्ष झालं आणि माझी आई शेषाबाई मातोश्री शेषाबाई पाटील यांना 9 वर्ष झाले, तरी त्या उत्साहानंच आम्ही हा कार्यक्रम करतो. वडिलांचं चतुर्दशी दिवशी देवाज्ञा झाली आणि आईची पौर्णिमे दिवशी देवाज्ञा झाली, म्हणून ह्या दोघांचा चतुर्दशी पौर्णिमा असा हा योग साधून आम्ही हा पुण्यतिथी सोहळा साजरा करतो. बरोबर आहे. सर, तुम्ही तर साजरा करत आहात, पण तुमचे वडील, तुमच्या आजोबाचा पण पुण्यतिथी सोहळा साजरा करत होते. म्हणजे ही परंपरा तुम्ही पुढे चालवलेली आहे आणि कशा पद्धतीनं ते साजरं करायचे आणि तुम्ही कशा पद्धतीनं, काय वेगळेपण आहे? त्या म्हणजे आमच्याकडं कानेगावचे मारुती महाराज होते. कानेगावच्या मारुती महाराजांचा कीर्तन सोहळा राहायचा आणि आदल्या रात्री संध्याकाळी कीर्तन सोहळा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर प्रसाद, महाप्रसादाचा योग असायचा. तर ते माझ्या आजी आधी गेल्या, आजोबा नंतर गेले. माझ्या वडिलांनी त्यांची पुण्यतिथी त्यांचा सोहळा त्यांनी 33 वर्ष विनासायास विनाखंड पडता त्यांनी केलेला आहे. त्यामुळं वडिलांनी जर आपल्याला एवढी प्रेरणा दिली तर आपण ती प्रेरणा घेऊन आपण पुढं ही का चालू ठेवू नये, म्हणून आम्ही वडिलांची पुण्यतिथी तेवढ्याच उत्साहानं, आमचे पूर्ण पाटील परिवार कुटुंबीय तेवढ्याच म्हणजे सगळ्या उत्साहानं सगळे त्या कार्यक्रमात अति उत्साही असतात. आणि त्या कार्यक्रम आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करतो. एक 8 ते 10 गावातली भजनी मंडळ असतात. रात्री संध्याकाळी प्रवचन असतं. दरवर्षी वेगवेगळे प्रवचनकार असतात. कीर्तन म्हणजे आमचे जे वकील मित्र आहेत ॲडव्होकेट पांडुरंगराव लोमटे साहेब, तर लोमटे महाराजांचं दरवर्षी 9 ते 11 कीर्तन असतं आणि ते कीर्तन झाल्यानंतर रात्री हरिजागर असतो आणि त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी समाधीला अभिषेकानंतर पुष्पांजली आणि त्यानंतर पंचपदी होऊन कार्यक्रमाचा समारोप होतो आणि त्यानंतर सकाळी साधारण 10च्या दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. महाप्रसाद म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालतो. आप्तेष्ट येतात, बऱ्याच लोकांना काही निमंत्रण असतं. ते काही दिंडीतले माणसं रात्री येतात, काही सकाळी येतात. त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं कुटुंबीय त्यांचं स्वागत करून हा कार्यक्रम मोगा येथे आम्ही साजरा करतो. बरोबर आहे. खरं तर गेली 21 वर्ष झालं तुम्ही साजरा करताय. त्यानंतर तुमचे वडील पण जवळजवळ 31 वर्ष त्यांनी हा सोहळा सुरू ठेवलेला होता. काय तुम्हाला वाटतं, काही आठवणी सांगाल तुम्ही आई आणि वडिलांच्या दोघांच्याही, की या निमित्तानं त्या आठवणींना उजाळा पण मिळत असेल? हो की. माझे जे वडील होते, माझ्या वडिलांचं कसं होतं की एकवचनी एकदा एखाद्या माणसाला शब्द दिला तर कितीही अडचणी आल्या तर तो शब्द पूर्ण केला जायचा. कुठल्याही पद्धतीचे त्याला आमिष द्यायचं नाही. समजा त्यांनी जर 10 रुपये दिले तर त्यांना एक शब्द द्यायचा की बाबा मला या दिवशी तू 10 रुपये द्यावे लागतील. ते त्यांचं अंतिम राहायचं. तर अशा पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी माणसाशी कुणी अशी काही बैमानी केली नाही. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी त्यांच्या आईवडिलाची सेवा केली. त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या
वडिलांचं जे काय आपण म्हणतो प्रेरणा घेतो हो 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 ती प्रेरणा घेऊनच मी इथं वकिली व्यवसायासाठी आलो. हो आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुला जर बाबा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायात लोकांबरोबर लबाडी करून काही कमवून घरी आणू नको. बर हां, एखादी गोष्ट होत नसेल कायद्यानं तर तो होत नाही असं सांग. बरोबर. हां, त्या धर्तीवर माझे वडील जाऊन आज 21 वर्ष झाले तरी त्यांच्या विचाराशी मी अजूनही बांधील आहे. हां, त्या पद्धतीनं. आणि माझी आई माझ्या आजीला एकटीच, बर माझे वडील माझ्या आजोबांना एकटेच. बर त्याच्यामुळं त्यांना जरी कुणी बाबा नसलं तर ते इतके म्हणजे माणुसकीनं राहायचे, प्रेमानं वागायचे. हां, एखाद्याची कुठलीही काही अडचण असली तर त्या अडचणीला धावून जायचं, त्याला मदत करायची. त्या पद्धतीत त्यांचं जे वागणं होतं त्यात मला ते काय 100% होणार नाही, परंतु त्याचं अनुकरण करावं या उद्देशाने आम्ही करतोय ते. बरोबर आहे. आत्ता सध्या तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांचे संस्कार, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही आत्मसात करत आहात आणि त्या पद्धतीने तुमची वाटचाल सुरू आहे. आत्ता 21 वर्ष झालं वडील गेले आणि 9 वर्ष झालं मातोश्री गेल्या. तर त्यांच्या काय गोष्टी तुम्हाला आठवतात, त्यांचं काय शब्द तुम्हाला आठवतात आणि या निमित्तानं तुम्हाला असं वाटतं का की ते आपल्याला सोडून नाहीत गेलेले, ते आपल्याबरोबर अजूनही आहेत? माझ्या वडिलांची आणि आईची नेहमी करता अजूनही म्हणजे पावलोपावली आम्हाला जाणीव होते. हां, कुठलाही एखादा प्रसंग असला तर त्या प्रसंगातून पुन्हा बाबा माझ्या वडिलाची आठवण होते, तिथं तो विषय निघतो. तसंच माझ्या आईचंही तसंच होतं. बरोबर. हां, आम्ही 3 भाऊ आहेत, हो माझी बहीण आहे, आम्ही अशी एकूण 4 भावंड. बर हां, तर आम्ही सगळेजण मिळून अगदी उत्साहानं त्यांचा कुठलाही आम्ही शब्द न पाळता असं काय केलेलं नाही. बरोबर. हां, त्यांच्या शब्दाला बांधील राहून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो, आजही करतो. आणि आत्ता काय सांगाल या वर्षीचं नियोजन कशा पद्धतीने तुम्ही केलेलं आहे आणि ते कधीपासून सुरू होणार आहे आणि किती दिवस तो सोहळा चालणार आहे? कार्यक्रम साधारण 9 तारखेला संध्याकाळी होईल. बर 9 तारखेला संध्याकाळी आम्ही काय करतो, इथून आमचे काही वकील बांधव, बर आम्ही इथून काही वकील बांधव घेऊन जातो बरोबर. बर कार्यक्रम इथून काही वाहनं केलेली असतात, त्या वाहनातून इथून जायची व्यवस्था आणि कार्यक्रम संपला की त्यांना परत यायची व्यवस्था. बरोबर. हां, त्यानंतर संध्याकाळी प्रवचन असतं बर दरवर्षीप्रमाणे. हो प्रवचन झाल्यानंतर दीपोत्सव असतो बर आणि त्याच्यानंतर 9 ते 11 ॲडव्होकेट लोमटे महाराज, हो पांडुरंग लोमटे महाराजांचं कीर्तनाची सेवा असते. हो आणि कीर्तनाची सेवा संपली की त्याच्यानंतर हरिजागर असतो. बरोबर. आणि कीर्तन संपलं की मग या बाकीच्या लोकांना आम्ही ज्यांना थांबणं शक्य आहे त्यांना थांबवून घेतो, ज्यांना शक्य नाही त्यांना त्या वाहनातून परत पाठवतो. बरोबर. वकील साहेब, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही गेले 21 वर्ष झालं की तेच महाराज कीर्तन सेवेसाठी असतात, याच्या पाठीमागचं काय कारण किंवा काय याच्या संदर्भात सांगाल? मागचं असं कारण असं होतं की आमच्या घरी कानेगावचे मारुती महाराज कानेगावकर, तर त्यांचं 50 वर्षापासून वास्तव्य होतं आमच्या घरी. बर हां, तर ते लोहाऱ्याला आले की मोग्याला आल्यावर एक 4 दिवस 2 दिवस मुक्काम करायचे. बर हां, मग ते मारुती महाराजाशिवाय आमच्याकडे दुसरा कार्यक्रम म्हणजे राहायचा नाही कीर्तनाचा. मग माझ्या मारुती महाराजाची देवाज्ञा झाल्यावर माझ्या वडिलांना चिंता निर्माण झाली की बाबा आता माझ्या आईवडिलाचा हा नियम चालेल कसं, की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो खंड होऊ नये. बरोबर. असं त्यांना ते चिंता झाली होती. माझ्या गावात सप्ताह बसलेला होता. सप्ताह बसल्यानंतर मी मग मला आमच्या गावातल्या माणसाने म्हणले की बाबा तुम्ही एक महाराजाची जबाबदारी घ्यावं लागेल. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. तर मी म्हटलं आमच्यात एक वकील साहेब कीर्तनकार आहेत, मी त्यांना घेऊन येतो, मी त्यांना परत घेऊन जातो. मग ते त्यांचं कीर्तन ज्या वेळेला आमच्याकडे झालं गावात त्यावेळेला मारुती महाराजांची देवाज्ञा झालेली होती. मग वडिलांनी ते कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यावर त्यांनी सांगितलं की माझा बाबा आता विषय मिटलेला आहे आणि माझ्या हयातीपर्यंत तुम्ही ही कीर्तन सेवा करावं लागेल माझ्या आई वडिलांची. बरोबर. हां, आता लोमटे साहेबांची माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरी ही कीर्तन सेवा 33 वर्षापासून चालू आहे सर. हां. आणि काय आई वडिलांची 12 वर्ष आणि आता हे आमच्या वडिलांची 21 असं. बरोबर. काय सांगाल सध्याचं जे वातावरण आपण पाहतोय, मुलांना मुलींना असेल अगदी परदेशात सुद्धा शिक्षणासाठी पाठवलं जातं आणि त्याच मुलांना आज आईवडिलांकडं वेळ नाही, आईवडिलांना देण्यासाठी वेळ नाही आहे.
आणि आई वडिलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये तारांबळ होते, हेळसांड होते. त्याचबरोबर बघायला गेलं तर अनाथ आश्रमाचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या अनाथ आश्रमामध्ये आईवडिलांना सोडलं जातं. तर ह्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीनं आपल्या प्रेक्षकांना सांगाल किंवा आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे वगैरे? आता ह्या जे एकादशीच्या निमित्तानं, आषाढी एकादशीच्या निमित्तानं ज्या दिंड्या येतात हो पांडुरंगाच्या भेटीसाठी, हो 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 त्याचं काय कारण असेल की ज्या ओढीनं ज्या दिंड्या येतात, ऊन वारा पाऊस, हो तर त्याच पद्धतीनं आम्ही आईवडिलांना कधीही त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही गेलेलो नाही. त्यांनी अजूनही आमच्या म्हणजे बरोबर दररोज आहेत असं भास होतो आम्हाला. हां, त्या पद्धतीने आम्ही सेवा करतो. बरोबर. आणि ज्यांना आईवडील परदेशात गेला मुलगा काय किंवा अजून कुठं असला काय, हो त्यांना त्याचे आईवडीलच कळलेले नाहीत. बर. हां, त्याच्यामुळं त्यांनी ते हेरसाळ करतात. समजा आता एखादी बाबा नवीन सून म्हणून घरी आली तर तिला आपलं काम आहे सांगायचं की बाबा ह्याने आमच्यासाठी खूप कष्ट काढलेले आहेत, परिस्थिती फार हलाखीची होती, त्या परिस्थितीतून मला यांनी उभं केलं. हां, आणि उभं केल्यानंतर जर आपण त्यांना त्यांचे तेच दिवस आपण दाखवायचे ठरवले तर त्यामागचा तो हेतू अतिशय चूक आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्या ते त्यांनी जे काय केलेलं जे कार्य आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे, अविस्मरणीय आहे. त्यामुळं आम्ही त्या कार्याला प्रणाम करून आजही आम्ही त्यांचा त्या पद्धतीनं हा पुण्यतिथी सोहळा साजरा करतो. नक्कीच. खरं तर वकील साहेब, तुम्ही पेपरमध्ये असाल किंवा वेगळ्या वेगळ्या सोशल मीडिया असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही वाचत असाल, ऐकत असाल, पाहत असाल किंवा आईवडिलांचं अगदी अंतिम संस्कारासाठी सुद्धा काही मुलांकडे वेळ नाही आहे की ते सुद्धा म्हणतात की आम्ही इकडून पैसे पाठवतो आणि ते उरकून घ्या, आम्हाला काही वेळ नाही आहे. तर हे समाज कुठं चालला आहे आणि ह्या समाजाला कशा पद्धतीनं तुम्ही एक संदेश द्याल, मार्गदर्शन कराल, काय सांगाल? समाज सध्या भरकटलेला आहे साहेब. त्यांना म्हणजे आपले आई वडील ते त्यांच्या लक्षातच यायला तयार नाही ते. बरोबर. हां, समाजाने त्याची प्रेरणा घ्यावी. आपल्या आई वडिलांना कधी दूर करू नये. पांडुरंगाच्या भेटीसाठी ह्या जे दिंड्या जातात तेच पांडुरंग विठ्ठल रुक्माई आपल्या घरी आहेत. बरोबर. हां, त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नये. अशा पद्धतीनं त्यांची सेवा करावं. त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पडू नये. समजा गरीबात गरीब आणि चांगल्यात चांगला जरी असला तर समजा चतकोर भाकरी असली तर सगळ्यांनी एक एक घास भाकर खाऊन सगळ्यांनी त्यांचा आपला व्यवस्थित गुजराण करावा, अशी माझी त्यांना सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती राहील. नक्कीच. वकील साहेब, खरं तर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढं चांगली माहिती आणि एवढं की बाबा आईवडिलांची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे आणि आईवडील गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्या आठवणी जागृत करत आहात आणि खरं तर हे खूप अतिशय छान असं तुम्ही करत आहात. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण इथंच थांबूया. धन्यवाद सर. तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच मुलाखती पाहत राहणार आहोत, वेगवेगळे विषय पाहत राहणार आहोत आणि आज खरं तर अतिशय छान अशी मुलाखत झालेली आहे. किंवा वडिलांची आणि आईची पुण्यस्थिती सोहळा जो आहे हे गेली 21 वर्ष आणि आईची 9 वर्ष झालं सुरू आहे आणि त्याआधीसुद्धा यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी सोहळा साजरा करत होते आणि हीच परंपरा यांनी जोपासलेली आहे. आणि खरं तर आईवडिलांची सेवा करणं अतिशय आवश्यक आहे असं देखील आपल्याला वकील साहेबांनी सांगितलेलं आहे. आपण इथंच थांबूयात आणि विश्वविशाल न्यूजवरती अशाच व्हिडिओ आपण पाहत राहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुलाखत द्यायची असेल, आपल्याला बातम्या द्यायच्या असतील किंवा आपला काही विषय असेल तर तुम्ही विश्वविशाल न्यूजशी संपर्क करू शकता. स्क्रीनवरती नंबर आहे. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.